मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. नाणेफेक संपन्न झाली. आदरणीय सन्माननीय योगेश भाऊ शेवरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न झाली. टीम ध्रुवतारा माझ्या मते जानता राजा संघाने इथे टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि ध्रुवतारा संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. या अगोदर जानता राजा संघाने आपला पहिला सामना जिंकलाय, ध्रुवताराने मात्र पहिला सामना गमावलाय. ध्रुवतारा संघासाठी ही लढत अत्यंत महत्त्वाची असेल. पहिल्याच बॉलवर आपले इरादे स्पष्ट करताय बॅट्समन. चौकार 4. थँक्यू. प्रथमेशच्या बॅट मध्ये हा पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकाल टीम ध्रुवतारा संघ टीम जानता राजा संघाकडनं भूषण भामरे आलेत बॉलिंग ट्रॅकवर. तर आपण बघत असाल प्रथमेश सलामीला, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला गौरव. इथे मात्र पावलांचा वापर केला, स्टेप आउट झाले. अगदी पुढे शफल होत असताना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र पुन्हा एकदा शरीरावर जाऊन चेंडू अदाळतोय. एक चांगला आखूट टप्प्याचा चेंडू बघायला मिळाला भूषणकडनं. डाव्या हाताचा हा बॅटर, डाव्या हाताचा माफ करा गोलंदाज आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर. भूषण भामरे, गौरव ऑन स्ट्राईक. ओ स्लॉट मध्ये होता, अगदी ओव्हर द मिड ऑफ समोरच्या क्षेत्रामध्ये. सौरभ धावत आले, मात्र प्रयत्न तिथे कमी पडताय आणि चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. चांगली बॅटिंग गौरवकडनं देखील. ऑन साइडला खेळून काढलाय. ओ हो, झेल घेण्याचा प्रयत्न होता, मात्र अगदी हाताला टाळी देत, हाताला स्पर्श करत चेंडू खाली निसटतोय. गौरव यांना मात्र एक लाईफ मिळेल, जीवनदान मिळतंय. धावफलक पहिल्या 5 चेंडू नंतर 10 धावा धावफलकावर लागताय टीम ध्रुवतारा. या दरम्यान ऑफ स्टंपवर शफल झाले. बॅटिंग क्रीजचा वापर करत असताना ऑन साइडला शॉर्टम पूल केलाय. मिड विकेट रिजन मध्ये प्रोटेक्शन बघायला मिळालं. सिंगल सोबत धावसंख्या 1 ने पुढे जाईल 11 आणि पहिल्या षटकाची समाप्ती होते. टीम ध्रुवतारा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा बिनबाद. थँक्यू. बॉलिंग ट्रॅकवर आता आपण बघू शकाल जानता राजा संघाचे आयकॉन आलेत, सौरभ भगत आलेत. एका बाजूला जानता राजा संघाचे ओनर आहेत सन्माननीय किरणजी पाटोळे, तर दुसऱ्या बाजूला ध्रुवतारा संघाचे आयकॉन आहेत धनंजय कसबे साहेब. हाफ ट्रॅकर शफल झाले, पिक केलाय आणि चेंडूला फेकून दिलंय अगदी लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 17. आयकॉन खेळाडू सौरभ भगत यांचं स्वागत केलं जात आहे षटकार मारून. एक सुरेख फटका पावलांचा वापर करत असताना डान्सिंग डाऊन द ग्राउंड पुढे आलेत आणि पिक केलाय चेंडूला. षटकार बघायला मिळाला. या दरम्यान हाफ ट्रॅकर बॅक ऑफ द लेन, चांगला बाउन्स सौरभकडनं. सौरभ एक उच्च शिक्षित क्रिकेटपटू देखील आहे. संदीप फाउंडेशन मध्ये
त्यांनी आपलं अभियांत्रिकीचं शिक्षण म्हणजेच अभियंते आहेत ते इंजिनिअरिंगचं शिक्षण ते पूर्ण करत आहे. अगदी जानेवारीमध्ये इंजिनिअरिंगच्या ज्या मॅचेस झाल्यात त्यामध्ये देखील संदीप फाउंडेशनला त्या मॅचेसमध्ये आपल्या संघाला म्हणजे संदीप फाउंडेशनला इथे विजेतेपद देखील त्यांनी पटकून दिलंय. सोबतच सध्याच्या घडीला नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या काही मॅचेस एक ट्रॉफी खेळली जाते, भालेकर ट्रॉफी. ओ हो अप्परकट केलाय लॉफ्ट उपर, अगदी हवाई फायर केलाय, चेंडूला फेकून दिलंय मैदानाच्या बाहेर. प्रथमेशच्या बॅटमधून आलेला या षटकातला दुसरा भव्य दिव्य षटकार. धावफलक जाऊन पोहोचतोय 23 धावांवर. ओहो तिसरा आलाय, या षटकातला तिसरा षटकार येतोय तो प्रथमेशच्या बॅटमधनं. 6. ओ हो व्हॉट अ शॉट. ओ स्विच हिटच्या मदतीने चेंडूला पाठवलंय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6. काय जबरदस्त फटकेबाजी प्रथमेशच्या बॅटमधनं आपण बघतोय. सौरभच्या या 5 चेंडूमध्ये 4 षटकारांच्या मदतीने 24 धावा ठोकल्यात प्रथमेशने. हलक्यातन ऑन साइडला खेळून काढलाय, समोरच्या बाजूला मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. भूषण चेंडूच्या मागे येत आहे, चांगला फील्ड, चांगला रिटर्न, सिंगल येते. एक सेन्सिबल एक इंटेलिजंट क्रिकेट, कारण शेवटच्या चेंडूवर सिंगल काढत स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय प्रथमेशकडनं. मित्रांनो बघत असाल आपण की जखमी झालेला वाघ हा आणखी एक आक्रमक होत असतो. याचं कारण या अगोदरच्या लढतीमध्ये पराभव मिळालेला आहे ध्रुव तारा संघाला. अगदी त्याच पराभवाचा जो परिणाम झालाय ना त्याच्या खेळीवर, प्रथमेशच्या खेळीवर, तर त्याच कारणामुळे हा जखमी वाघ आणखी आक्रमक झालाय आणि त्याच्यामुळेच आक्रमण केलं गेलं ते गोलंदाज आयकॉन खेळाडू सौरभ भगतवर. तब्बल 4 षटकार आणि एक सिंगल, 25 धावा ठोकल्या गेल्यात. 2 षटकाची समाप्ती आता होते. धावफलक जाऊन पोहोचेल 2 षटकानंतर बिनबाद 36 धावा. प्रथमेशच्या बॅटमधनं 4 षटकार आले या अगोदरच्या षटकामध्ये. वैयक्तिक 10 चेंडूमध्ये 31 धावांवर बॅटिंग करताय प्रथमेश, तर संघाची टोटल 36. दीपक भोळे ऑन बॉलिंग ट्रॅक, बॉलिंग मार्क वर आपण बघू शकाल दीपक भोळे आलेत, अनुभवी गोलंदाज. इथे फटका फसलाय आणि पहिल्या चेंडूवर अगदी अनुभवाचा पुरेपूर वापर करत असताना इन्फॉर्म बॅटर प्रथमेशला इथे माघारी पाठवत आहे. पहिल्या चेंडूवर प्रथमेश झेलबाद, विकेटचं पतन. छत्तीस धावांवर इथे पहिला विकेट डाऊन होतोय. दीपक भोळे आलेत आणि अगदी पहिल्या चेंडूवर
प्रथमेशला त्यांनी माघारी पाठवलंय. स्विच हिट सारखा एक रिस्क भरा फटका. अगदी स्विच हिट फटक्याला दुधारी तलवार देखील म्हटलं जातं. जर तो फटका मिडल होत असेल बॅटवर तर निश्चितच फायदा होतो. मात्र जर तो फटका मिडल होत नसेल तर निश्चितच विकेट डाऊन होण्याची देखील शक्यता असते. अगदी तेच घडलं. स्विच हिट फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये सेट झालेला बॅटर प्रथमेशला मात्र बाद व्हावं लागलं. दीपक भोळे आणखी एक चांगला चेंडू बघायला मिळत आहे. इथे आत्ताच आलेला फलंदाज मनीष यांना देखील इथे सरप्राईज केलं, चकित केलं. स्लॉट मध्ये स्लोअर वन अगदी पुढ्यामध्ये चेंडूला पिच केलाय. पिक करत असताना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द रोफ, ओव्हर द लॉंग ऑन. इट्स अ मॅक्झिमम हिट. षटकार 6. दाफलक या षटकाराच्या मदतीनं जाऊन पोहोचेल टीम ध्रुवतारा. 2.3 षटकानंतर 1 गडी बाद 42. आणखी एक स्लॉट मध्ये बॅक टू बॅक सलग दुसरा अगदी समोरच्या क्षेत्रामध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द रोफ. इट्स 6. षटकार. बॅक टू बॅक सलग दुसरा षटकार येतोय. दाफलक जाऊन पोहोचेल 48. ऑन साइडला खेळलाय ओव्हर द अंपायर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेजवळ मात्र प्रोटेक्शन आहे. चेंडूला अडवलं गेलं. यावेळेस लेग स्टंपवर टाकलेल्या चेंडूला पीक करत असताना स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळला गेला. इथे मनीषच्या बॅटमधनं चांगला स्ट्रोक, सिंगल येते. गौरव आता स्ट्राईकवर येत आहे. गौरव निकम. दाफलक 49. ओ ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेजवळ आहे, तिथे क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. सिंगल येते. दाफलक 1 ने पुढे जाईल आणि यासोबतच टीम ध्रुवतारा या संघाच्या 50 धावा पूर्ण 3 षटकानंतर. तीन षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 50. हॅलो चेक. लिओ किंग्स आणि NSF प्रेझेंट सातपूर प्रीमियर लीग 2025 आलेल्या सर्व क्रीडाप्रेमींचं सहर्ष स्वागत. आयोजक CA आमचे मित्र मनोजजी तांबे सर व ताईसाहेब जान्हवीताई तांबे यांच्यातर्फे आयोजित या भव्य क्रिकेट महोत्सवात आलेल्या सर्व क्रीडाप्रेमींचं सहर्ष स्वागत. आणि या ठिकाणी विकेट का पतन, खचाखच भरा ये स्टेडियम, जैसे मुंबई का वानखेड़े स्टेडियम, दिल्ली का फिरोज शाह कोटला,
कलकत्ता का ईडन गार्डन वैसे अपने सातपुर एसआई का खचाखच भरा स्टेडियम और एक कड़ी धूप में कड़ी मेहनत करते हुए सभी खिलाड़ियों का यहाँ पे आयोजक के तरफ से सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत। धन्यवाद। जे आपले मराठी समालोचक आमचे मार्गदर्शक सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हळूहळू ट्रेन होतोय धन्यवाद सर। आपला उत्कृष्ट आवाज सर्व खेळाडूंच्या मनावरती आणि खास करून जे उन्हामध्ये मॅच संपेपर्यंत अंपायरिंग करतात त्यांचं मनोबल वाढवणारं आपलं जे समालोचन आहे ते खूपच उत्कृष्ट आहे। मी आयोजकांच्या वतीनं श्री मनोज तांबे सर, जान्हवीताई, आपल्या लाडके आमदार सीमाताई हिरे आणि मंचावर उपस्थित असलेले माजी नगरसेवक सन्मान्य योगेशजी शेवरे साहेब, त्याचबरोबर किरणजी पाटोळे सर यांच्या सर्वांच्या वतीने तुमचं समालोचकांचं खास करून मी धन्यवाद देतो। ती ते क्रीडा रसिकांची असेल, मैदानावरती खेळाडूंची असेल, मनोबल वाढवण्याचं काम ते समालोचक सर करत असतात। धन्यवाद सर, कंटिन्यू। क्या बात आहे, थँक्यू व्हेरी मच। मनापासून आभार आपलं देखील। सर्वात महत्त्वाचा पॉईंट ज्या पद्धतीने त्यांनी एक्सप्रेस केला, व्यक्त केला की इतक्या उन्हामध्ये अगदी आपण आकाशात बघत असाल की सूर्यदेवतेचे जे प्रखर किरणे आहेत, आज उष्णता देखील भरपूर आहे वातावरणामध्ये। ओ एच चांगला फील्ड अगदी सीमारेषेच्या जवळ, विकेटच्या मागच्या बाजूला, थर्डमॅन बाउंड्री जवळ। निश्चितच एवढ्या उन्हामध्ये आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न हे खेळाडू करत आहे, त्या खेळाडूंचं देखील कौतुक असेल। आणि निश्चितच आयोजन प्रमुख मनोजी तांबे सर आणि जान्हवीताई तांबे या दोघांच्या वतीनं आणि संपूर्ण आयोजन समितीच्या वतीनं या प्रत्येक खेळाडूचं कौतुक असेल। प्रचंड मेहनत, प्रचंड कष्ट घेत आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची असेल तर निश्चितच तुम्हाला मेहनत करावी लागेल, कष्ट घ्यावे लागतील। कारण तुमची स्वप्न ही फक्त नवसाने पूर्ण होत नसतात, तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कष्टाचा प्रचंड डोंगर उभा करावा लागतो, प्रचंड मेहनत घ्यावी लागते। ती मेहनत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये घेताय तर निश्चितच तुमचं मनापासून आभार। या अगोदर आपण ऐकलात की अर्जुनजी परखडे ज्यांनी आपल्या सर्वांना इथे संबोधित केलं, त्यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मैदानाच्या आतमध्ये ॲज आमच्या समालोचन कक्षाच्या माध्यमातून मांडला की इतक्या कष्टामध्ये आपण सर्वजण कष्ट घेताय, इतक्या उन्हामध्ये, माफ करा, इतक्या उन्हामध्ये तुम्ही सर्व कष्ट घेताय। सोबतच आमच्या पंचांचं देखील कौतुक केलं, ते देखील या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेत आहे, या सर्वांचंच कौतुक। फलक 55 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मुख्य पंचांकडनं षटक संपण्याचा इशारा येतोय। 4 षटकांची समाप्ती होते। 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 2 गडी बाद 55। शेवटचे 12 चेंडू आता शिल्लक असतील। स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर या 12 चेंडूंमध्ये निश्चितच टीम ध्रुवतारा चांगल्यात जास्तीत जास्त धावा ठोकण्याचा प्रयत्न करतील आणि जाणता राजा संघासमोर एक चांगली टोटल उभा करण्याचा प्रयत्न करतील। डीजे या दरम्यान प्राइज येते। जाणता राजा या संघाचे ओनर सन्माननीय किरणजी पाटोळे सर यांच्या वतीनं त्यांच्या टीमच्या गोलंदाजांसाठी प्राइज असेल। प्रत्येक विकेटसाठी 501 रुपये रकमेचं कॅश प्राइज इथे त्यांच्याकडनं जाहीर केलं जात आहे। मित्रांनो, प्राइज का लावले जातात याचं देखील एक महत्त्वाचं कारण आहे की प्राइज यासाठी लावलं जातं की तुमच्यातला सर्वोत्तम खेळ बाहेर निघावा,
तुमच्याकडनं बेस्ट देण्याचा प्रयत्न केला जावा, अगदी याचसाठी आणि खेळाडूंना पाठबळ देण्यासाठी, खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी या पद्धतीची पारितोषिके लावले जातात. या दरम्यान ऑन साइडला लॉफ्ट केलाय, संधी असेल आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये वा, सेकंड अटॅम्प, एक अप्रतिम झेल टिपला जातोय आणि पहिलं 500 रुपयांचं पारितोषिक इथं भूषण यांच्यासाठी जाहीर केलं जात आहे. अभिनंदन डीजे. अगदी संघमालक किरण पाटोळे साहेबांनी प्राइज लावलं आणि लगेचच विकेटचं पतन होत आहे. गोलंदाज भूषण यांच्यासाठी हे प्राइज असेल. या प्राइजमध्ये जे हे यश मिळालंय भूषण यांना, त्या यशामध्ये ज्यांच्या माध्यमातून झेल पकडला गेला त्यांचा देखील रोल फार महत्त्वाचा आहे, त्यांची देखील भूमिका फार महत्त्वाची आहे. येणाऱ्या काळात जर या पद्धतीने झेल घेणाऱ्याला देखील प्राइज लावलं गेलं तर निश्चितच त्या खेळाडूसोबत देखील न्याय होऊ शकेल असं मला वाटतं. अच्छा, हे प्राइज डिवाइड केलं जाईल अगदी 60 आणि 40 या 60 आणि 40 या पर्सेंटेजमध्ये हे प्राइज डिवाइड केलं जाईल. गोलंदाजाला 60% आणि मित्रांनो महत्त्वाचं की इथे सीए साहेब बसलेले आहेत आणि त्यांना फार चांगल्या प्रकारे माहिती आहे की कशा पद्धतीने हा पैशांचा लेनदेन असेल, हिशोब कसा करायचा. आणि सन्माननीय चार्टर्ड अकाउंटंट ज्यांच्या माध्यमातून ही अत्यंत सुंदर, देखणी, अभूतपूर्व, ऐतिहासिक, अतिसुंदर स्पर्धा आपण अनुभवतोय. सन्माननीय सीए मनोजी तांबे सरांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे आणि आपल्यापेक्षा फारच चांगल्या पद्धतीने ते जाणतात की कोणाला किती वाटा दिला पाहिजे, कोणाला किती हिस्सा दिला पाहिजे. लॉफ्ट केलाय दीपक हनवटे. ओ, झेल सुटलाय. माझ्या मते त्या खेळाडूने त्यांना ते पसंत नसेल की 60-40, अगदी याच कारणामुळे हा झेल सुटला असेल. गमतीचा भाग सोडा, एफर्ट्स केले गेले, झेल सुटतोय. बॅट्समनला देखील जीवनदान मिळेल. धावफलक जाऊन पोहोचेल 4.2 षटकानंतर 3 गडी बाद, 57 धावा. आणखी एक संधी मिळते, उंची जास्त. ओ हो, एफर्ट्स लावले, सुपर. अगदी फार दूरवरनं पेट्रोलिंग करत असताना अगदी वेगानं चेंडूच्या खाली आले, धावत आले. थोडेसे प्रयत्न तिथे कमी पडत आहे, मात्र रिले पद्धतीचं क्षेत्ररक्षण. सौरभ भगत लगेचच आपल्या सहकार्याला तिथं बॅकअप देत आहे. चेंडू अडवला गेला. दीपक यांच्याकडनं चांगला प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा, प्रॉपर कनेक्शन तिथे झालं नाही. याच कारणामुळे चेंडू जास्त दूरपर्यंत गेला नाही. 2 धावा याही चेंडूवर येतील. धावफलक 4.3 षटकानंतर 3 गडी बाद, 59 धावा. ड्राइव्ह केलाय, चांगला फटका, फुलर लेंथ डिलिव्हरी, ऑन साइडला चेंडू जातोय. वा वा, व्हॉट अ फील्ड, व्हॉट अ फील्ड. इथे यस, पंचांचं बोट आकाशामध्ये जात आहे, मात्र यस 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 हाजी मनीषजी, आणि रिव्ह्यू वापरला जातोय. मोनूभाई, मोनूभाई आप इधर ही बैठो सर प्लीज, वो अंपायर का काम है वो करेंगे. आमचे तिसरे पंच सन्माननीय अक्षय दाणी सर हा निर्णय इथे तपासतील. मित्रांनो, tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीवर या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. जगभरातील तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये tenniscricket.inच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. मला आणखी tenniscricket.in यांच्याविषयी सांगायला आवडेल की तब्बल 20 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर असलेली एक फार मोठी वेबसाईट, एक फार मोठं चॅनल म्हणजेच tenniscricket.in. सन्माननीय संतोषजी नाणेकर सरांचा हा चॅनल. इथे निर्णय येतोय, तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. बॅट्समन आउट.
थँक्यू. तर तिसऱ्या पंचांच्या निर्णयाच्या माध्यमातून बॅट्समन तिथे बाद होत आहे. धावबाद केलं गेलं. मनीष भारद्वाज तिथे बाद होत आहे, मैदानाच्या बाहेर जात आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनीषची जागा घ्यायला पोहोचत आहे. सागर वाल्हे मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहे. सागर आलेत. इकडे दीपक चांगली बॅटिंग करताय. स्ट्रायकिंग एंड. शॉर्ट पूल केलाय. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल करतोय. चांगलं फील्ड माझ्या मते चेतनकडनं चेंडूला अडवलं जात आहे. जयेश मराठे याच्याकडनं चेंडूला इथे अडवला गेला. दाफलक 1 पुढे जाईल. 61 धावा 4.5 षटकानंतर. भूषण बांबरे 1.5 षटकामध्ये आतापर्यंत 17 धावा खर्च करत आहे. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं आणि संघाच्या वतीनं 5वं षटक हाताळत आहे भूषण. सागर वाल्हे ऑन स्ट्राईक. या दरम्यान चांगला चेंडू. वेग होता. आपल्या वेगानं इथे बॅट्समन सागरला सरप्राईज केलं. चांगला चेंडू आणि या डॉट बॉल सोबत षटक इथे संपेल. 5 षटकाची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 4 गडी बाद. 61 धावा. डीजे. अंतिम षटक या पहिल्या डावातलं घेऊन येत आहे गोलंदाज गणेश आलेत. गणेश सूर्यवंशी. या अगोदर जे षटक त्यांनी हाताळलं फक्त 5 धावा खर्च केल्यात, पण एक महत्वाचं विकेट त्यांनी मिळवलाय. या शेवटच्या हाणामारीच्या षटकासाठी डेथ ओव्हरसाठी निश्चितच आयकॉन खेळाडू सौरभ भगत यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवलाय. स्वतः मात्र फक्त एकच षटक हाताळले ते सौरभ भगत यांनी. ऑन साइडला पूल केलाय. चांगला प्रहार. चांगला फटका. ओ हो हाताला टाळी देत चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. दीपक हनवडे यांच्या बॅट मधून आलेला हा किमती स्ट्रोक. चौकार. 4. जयेशच्या हाताला स्पर्श करत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. आमचे समालोचन कक्षामध्ये उपस्थित असलेले फरदीन यांच्या माध्यमातून माहिती मिळते की जयेश टर्फ क्रिकेट फार चांगल्या दर्जाचं खेळतात. या दरम्यान दीपक हनवडे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बाद होत आहे. झेल बाद होत आहे. विकेटचं पतन. फलंदाज बाद.
फुल टॉस बॉल, हवाई फायर, जेल टिपलाय. व्हाट अ कॅच. बॅट्समन आउट. सलग दुसऱ्या चेंडूवर दुसरा विकेटचं पतन इथे होत आहे. टीम ध्रुव तारा 6 षटकांची समाप्ती. नेल्सन अंक इथे धावपलकर आपल्याला बघायला मिळतोय. नेल्सन अंक 6 षटकानंतर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 66 धावा. 6 गडी बाद 66 आणि टीम जाणता राजा संघाला ही मॅच जिंकण्यासाठी 6 षटकामध्ये 67 धावांची आवश्यकता. थँक्यू डीजे. सदुसष्ट धावांचा आव्हान असेल. 36 चेंडू. चला प्लीज लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. टीम ध्रुवतारा आपल्याला विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये जात असताना मी पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देतो की अगदी एका रांगेत जा, बाहेर येताना देखील एका रांगेत या. आपल्या नाशिक शहरातील अत्यंत ही मानाची सन्मानाची स्पर्धा tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगभरामध्ये टेलिकास्ट केली जाते आणि सर्वीकडेच या स्पर्धेला बघितलं देखील जात आहे. अगदी हजारोंच्या संख्येने व्ह्यूज मिळत आहे या स्पर्धेला.
तर मित्रांनो, नाशिक क्रिकेट आणि नाशिक क्रिकेटची शिस्त या स्पर्धेच्या निमित्तानं या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघितली जाते. तर आपलं देखील कर्तव्य असेल की स्पर्धेच्या नियमांचं पालन करावं. आयोजन समितीने जे दिलेले नियम आहेत त्याचं पालन आपण करावं अशी देखील आपल्या सर्वांना विनंती असेल. तर आपण बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये टीम ध्रुवतारा अगदी एका रांगेमध्ये शिस्तीमध्ये मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहे. टीम हडल मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये या पद्धतीच्या टीम हडल आपण बघत असतो. अगदी त्याच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये एक नवी रणनीती ठरवण्यासाठी स्ट्रॅटर्जी ठरवण्यासाठी एक ध्रुवतारा संघाचा टीम हडल आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. संघमालक आहेत धनंजयजी कसबे सर. तर दुसऱ्या बाजूला टीम जाणताराचा संघाचे ओनर आहेत किरणजी पाडोळे साहेब. या संघाचा आयकॉन सौरभ भगत. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचते. एका बाजूला असेल आयकॉन खेळाडू सौरभ भगत आणि त्यांना साथ देत आहे. त्यांच्यासोबत सलामीला पोहोचत आहे नंदू मांडे पोहोचत आहे मैदानाच्या आतमध्ये. 67 धावांचा टार्गेट असेल 67. चला लवकरात लवकर फील्ड सेट करा टीम ध्रुवतारा. या दरम्यान आमचे स्टार खेळाडू मयूर वाघ देखील इथे पोहोचलेत. मयूर वाघ यांचं देखील लिओ किंग्स आणि NSF प्रेझेंट सातपूर प्रीमियर लीग मध्ये खूप खूप स्वागत असेल. मयूर वाघ यांना आपण परवाच्या दिवसामध्ये इन ॲक्शन BPL या संघाकडनं बघू शकाल. सन्मान्य भूषणभाईजी प्रकाशजी लोंढे BPL या टीमकडनं इन ॲक्शन आपल्याला मयूर वाघ बघायला मिळतील. चला खेळ सुरू करायचा आहे. पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. प्रथमेशच्या बॅटमधनं हा लॉफ्टेड स्ट्रोक आपण बघतोय ऑनसाइडला. प्रथमेश बॉलिंग ट्रॅकवर. सौरभ भगतच्या बॅटमधनं हा लॉफ्टेड स्ट्रोक आपण बघतोय. कॉर्नर सीमारेषेजवळ अगदी उलट्या दिशेला धावत जात असताना
दीपक हनवडे यांच्याकडनं चांगला प्रयत्न केला गेला. झेल निसटतोय. 2 धावांसोबत खेळ सुरू होतोय. हो हो हो, यावेळेस लॉर्ड मध्ये चेंडू होता. चेंडूला उडवलंय आणि सरळ फेकून दिलंय मैदानाच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार 6. प्रथमेश सारख्या एक प्रतिभावंत गोलंदाजावर आक्रमण चढवलं जाते. परत फेड केली जाते. साईडला खेळून काढलाय. ओ सुरेख फील्ड, सुरेख फील्ड, चांगलं फील्ड. डाव्या हातात चेंडूला तिथे पिक केलंय. अगदी प्रथमेश या अगोदरच्या डावामध्ये ज्यावेळेस प्रथमेश बॅटिंग करत होता त्यावेळेस सौरभ भगतच्या एकाच षटकामध्ये त्यांनी 4 षटकार ठोकलेत. अगदी त्याच पद्धतीने परतफेड करण्यासाठी सौरभ भगतकडनं प्रयत्न केले गेले. एक षटकार देखील मारलाय. सव्याच परतफेड यालाच आपण म्हणू शकाल. दाफलक या सिंगल सोबत 9. चांगला चेंडू, खोल टप्प्याचा हा चेंडू होता. यावेळेस मांडे यांच्याकडनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र संपर्क झाला नाही. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. ओ या दरम्यान एक्स्ट्रा बाउन्स, अनपेक्षित बाउन्स. इट्स व्हाईट बॉल. अगदी ही खेळपट्टी ज्या पद्धतीने बनवली गेली या खेळपट्टीवर बाउन्स चांगला आहे. या खेळपट्टीवर टर्न चांगला आहे. ओ फुल टॉस ओव्हर द स्क्वेअर लेग. नंदू मांडे यांच्या बॅट मध्ये येतोय खणखणीत चौकार. दाफलक 14. लॉफ्ट केलाय अप्पर कट. नंदूभाऊ मांडेच्या बॅट मध्ये येतोय एक लॉफ्टेड स्ट्रोक. कव्हर पॉइंट क्षेत्राच्या बाहेर. चौकार 4. सदुसष्ट धावांचा पाठलाग करत असताना इथे सौरभ भगत आणि नंदू मांडे यांच्या जबरदस्त बॅटिंगच्या जोरावर तब्बल 18 धावा इथे धावफलकावर लागताय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. या अगोदर ज्यावेळेस ध्रुव तारा संघ बॅटिंग करत होता त्यावेळेस पहिल्या षटकानंतर ध्रुव तारा संघाच्या धावा होत्या 11 आणि त्या उलट दुसऱ्या डावामध्ये 67 धावांचा पाठलाग करत असताना टीम जाणता राजा संघाच्या धावा झाल्यात बिनबाद 18 धावा. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात. मित्रांनो, आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीची सुरुवात जर चांगली होत असेल ना तर त्या गोष्टीचा शेवट देखील गोड होत असतो, चांगला होत असतो. इंग्लिशमध्ये म्हटलं जातं की गुड स्टार्ट इज अ हाफ डन वर्क. चांगली सुरुवात तुमची होत असेल तर तुमची अर्धी लढाई तुम्ही तिथेच जिंकतात. अगदी याच पद्धतीने कट केला, स्क्वेअर कट केला, एक दर्जेदार स्ट्रोक. मात्र संघ मालक खेळाडू धनंजय कसबे यांच्याकडनं एक चांगलं फील्ड केलं जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण कसबे साहेबांकडनं. धावफलक 1 ने पुढे जाईल. 19. दीपक हनवडे आलेत बॉलिंग ट्रॅकवर. मेंडेटरी पॉवर प्ले दुसरं षटक इथे बघायला मिळतंय. 2 खेळाडू समोरच्या बाजूला वीक क्षेत्रामध्ये आपण बघतोय. ऑन साइडला नंदू मांडे यांच्या बॅट मधनं अनोखा फटका. टिपिकल टेनिस क्रिकेट स्ट्रोक. चेंडूला पाठवलंय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. एक दर्जेदार देखना फटका. 4. या 4 धावांच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतोय 23 धावांवर. हो चांगला चेंडू, चांगला चेंडू यावेळेस आतमध्ये आणलाय.
यावेळेस बोटांची जादू दाखवण्याचा प्रयत्न करतायत दीपक हनवडे. कमालीची गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न धनंजय कसबे अडवताय, डायरेक्ट हिट केलाय, मात्र बॅकअप नाहीये. कलेक्शन खराब. विकेट किपरच्या मागच्या बाजूला गौरव निकम यांना बॅकअप देत असताना चेंडूला तिथे स्टॉप केलं गेलं. एक रिस्की सिंगल, अगदी जोखीमभरी धाव इथे वेगानं पूर्ण केली गेली. अगदी यशापर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल, विजय मिळवायचा असेल तर रिस्क घ्यावी लागेल, जोखीम पत्करावी लागेल. धावफलक 24-24. वा वा, व्हॉट अ शॉट, सुपर शॉट ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर. इट्स अ 4 रन्स. थँक्यू, धन्यवाद. धावफलक 1.5 षटकानंतर 28 धावा, 28 रन्स. 67 धावांचा पाठलाग करत असताना चांगली फटकेबाजी सलामी जोडीकडनं. सौरभ भगत, नंदू मांडे ही अनुभव आणि युवा अशी जोडी. फुलर लेन गोलंदाजी ऑन साइडला खेळलाय, धावबाद करण्याची संधी असेल, मात्र अगदी वेगानं इथे पॉपिंग क्रीज मध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचताय सौरभ. धावफलक 1 पुढे जातोय. षटक देखील इथे संपतंय. 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल 29 धावा. शेवटचे पुढचे 4 षटक आणि धावा करायच्या त्या 38 धावा. जाणता राजा संघ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने हा संघ इतिहास स्पर्धेत सहभागी होतोय. आणि पिंपळगावचा एक जाणता राजा संघ हा संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये प्रचंड प्रसिद्ध होता. अनेक ग्रामीण क्रिकेट विश्वामध्ये अनेक स्पर्धा गाजवल्या जाणता राजा संघानं. सन्मान्य किरणजी पाटोळे साहेबांचा हा संघ स्वतः धावफलक जाऊन पोहोचतोय. तेहतीस धावा धावफलकावर लागताय. स्लॉट मध्ये समोर खेळलाय धनंजय कसबे, डाऊन द बॉल. पहिला विकेट, पहिला हादरा सौरभच्या रूपानं. एक अप्रतिम झेल धनंजय कसबे संघ मालक यांच्याकडनं टिपला जातोय. पहिला विकेट डाऊन.
इथे हलक्या हातानं चेंडूला ड्राईव्ह केलाय. दीपक भोळे आलेत नवीन बॅटर. धावफलक जाऊन पोहोचेल 2.5 षटकानंतर. एक गडी बाद 34 धावा धावफलकावर लागताय. 67 धावांचा पाठलाग करतोय टीम जाणता राजा संघ. अगदी बेळगाव ढगा या गावातला हा संघ टीम जाणता राजा संघ. या दरम्यान या सुरेख चेंडू सोबत षटक इथे संपतायत. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक टीम जाणता राजा. एक गडी बाद 34 धावा आणि शेवटचे 18 बॉल शिल्लक. धावा करायच्या त्या 33 धावा. 18 बॉल 33 रन. चला घाई करा प्लीज. लक्ष्मण महारा. नेक्स्ट मॅच कॉल असेल. टॉस साठी यायचंय. टीम मुंबई लॉयन्स संघनायक आयकॉन या रोहित परब आणि विपक्ष टीम NSF आयकॉन संघनायक लक्ष्मण महारा. NSF विरुद्ध मुंबई लॉयन्स आणि मॅच असेल NSF विरुद्ध मुंबई लॉयन्स. म्हणजेच एका बाजूला सन्मान्य संघमालक विशालजी शाह सर, तर दुसरा त्यांच्या समोर असेल सन्मान्य NSF संघाचे ओनर अझरबाई शेख. तर दुसऱ्या बाजूला आयकॉन म्हणून आपण बघू शकाल रोहित परब विरुद्ध लक्ष्मण महारा. हे बॅटल आता या सामन्यानंतर आपल्याला बघायला मिळेल. लक्ष्मण महारा विरुद्ध रोहित परब. चला दोन्ही संघनायकांनी टॉससाठी या प्लीज. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावफलक 34 3 षटकानंतर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये पुढच्या 18 बॉल मध्ये आणखी 33 धावांची आवश्यकता असेल. अठरा बॉल आणि 33 धावा. बॉलिंग ट्रॅकवर आता गोलंदाज आलेत. ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. ओ हो, जेल देखील निसटलाय. माझ्या मते आकाशामध्ये ज्या पद्धतीने सूर्यकिरणे आहेत, सूर्यप्रकाश प्रखर डोळ्यांवर निश्चितच आले असतील सूर्यकिरणे. त्याच कारणामुळे या पद्धतीचा एक सोपा झेल तिथे ड्रॉप होतोय. दीपक भोळे यांना लाईफ मिळते, जीवनदान मिळतंय. लेजंड क्रिकेटर, अनुभवी क्रिकेटपटू नंदू मांडे ऑन स्ट्राईक. सलामीला गेले, चांगली बॅटिंग करताय. 3 चौकारांच्या मदतीने 14 धावांवर बॅटिंग करताय. ऑन साइडला हुक केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग्स डीप मध्ये आहे, तिथे प्रोटेक्शन बघायला मिळालं. चांगलं फील्ड अगदी सीमा रेषेजवळ केलं जातंय. सिंगल येते. नंदू मांडे यांच्या बॅट मधनं धावफलक 1 ने पुढे जाईल. 3.2 षटकानंतर धावफलक 1 गडी बाद 36 धावा. छत्तीस धावा, 36 रन्स. ओ स्लॉट मध्ये होता. ऑन साइडला दीपक भोळे यांच्या बॅट मधनं हवाई फायर. उत्तुंग गगनचुंबी मॅक्झिमम हिट. षटकार 6. यावेळेस लेग स्टंपवर टाकलेल्या चेंडूला पिक करत असताना स्क्वेअर लेगच्या फार उंचावरनं चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे.
42 धावा येत आहे. उत्तुंग षटकार दीपकच्या बॅट मधनं. ओ या दरम्यान ऑन साइडला खेळलाय. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या डोक्यावरनं दीपक भोळेच्या बॅट मधनं लगातार सलग दुसरा मोठा फटका. षटकार 6. बॅक टू बॅक सलग 2 मोठे प्रहार, 2 षटकार येत आहे. 48 धावा. या दरम्यान ऑन साइडला खेळलाय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. आहे तिथे क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. दीपक भोळेच्या बॅट बंद ऑन साइडला हुक पद्धतीचा फटका खेळला जातोय. 3.5 षटकाचा खेळ पूर्ण. धावफलक टीम जाणता राजा. एक गडी बाद 49 धावा धावफल करावं लागतंय. समीकरण आता बनतंय 13 बॉल 18 रन. जाणता राजा या नावाने हा संघ सहभागी झालात. छत्रपती शिवाजी महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय की यशापर्यंत पोहोचण्याचा कुठला मार्ग असेल तर तो मार्ग मी शोधेल आणि तो मार्ग नसेल तर तो मार्ग बनवण्याचा मी प्रयत्न करेल. दीपक भोळे यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तयार करताय. इथे मात्र नंदू मांडे यांच्या बॅटमधनं एक चांगला फटका आला. मात्र सीमारेषेजवळ एक अत्यंत सुंदर झेल टिपला जातोय आणि टीम जाणता राजा संघाला एक मोठा धक्का बसतोय. दुसरा धक्का. नंदू मांडे लेजंड क्रिकेटर इथे झेल बाद होत आहे. विकेटचं पतन. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक टीम जाणता राजा 2 गडी बाद 49 धावा आणि शेवटचे 12 चेंडू शिल्लक. धावा करायच्या त्या 18 धावा. 12 बॉल 18 रन. महत्वाची 2 षटकं असतील दोन्ही संघांसाठी. कारण या स्पर्धेत जर टिकून राहायचं असेल, या स्पर्धेतील आपलं आव्हान जर टिकवून ठेवायचं असेल तर ध्रुवतारा या संघाला ही मॅच जिंकणं फार गरजेचं. तर दुसऱ्या बाजूला टीम जाणता राजा संघ सलग 2 सामने जर जिंकत असेल तर निश्चितच या स्पर्धेतील पुढच्या फेरीत आपलं स्थान ते निश्चित करतील. या अगोदरचा पहिला सामना जाणता राजा संघानं जिंकलाय. तर या अगोदरच्या लढतीमध्ये ध्रुवतारा संघ पराभूत झालाय. मात्र या सामन्यामध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत ध्रुवतारा संघाची राहिली आहे. चांगली फाईट, चांगलं बॅटल या मॅच मध्ये. 12 बॉल 18 रन. बॉलिंग ट्रॅकवर डाव्या हाताचे फिरकीपटू दीपक हनवडे आलेत. तर समोरच्या बाजूला स्ट्रायकिंग एंड दीपक भोळे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत आहे. नंदू मांडे यांची जागा घ्यायला ईश्वर शाह आलेत. लोअर फुल टॉस वेगवान मारा केला गेलाय. आर्मर पद्धतीचा हा चेंडू. संधी असेल. ईश्वर शाह खराब कॉल. बाद व्हावं लागतंय. विकेटचं पतन होत आहे. गोल्डन डक नाही डायमंड डकचं शिकार ठरताय. कुठलाही चेंडू न फेस करता जो बॅटर धाव बाद होतो रनआउटच्या स्वरूपामध्ये त्यालाच डायमंड डक म्हटलं जातं. ईश्वर शाह इथे डायमंड डकचा शिकार ठरताय आणि निश्चितच निराश मुद्रेने इथे तंबूच्या आसऱ्याला परत जात आहे. विकेटचं पतन. फलंदाज बाद.
पुढच्या सामन्याची नाणेफेक होईल. ही नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करेल आमचे सन्माननीय मान्यवर हिरामनजी रोकडे सर आणि सन्माननीय जाणता राजा संघाचे ओनर सन्माननीय किरणजी पाटोळे सर, दोघांनाही विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. सोबतच आयोजन प्रमुख सन्माननीय मनोजी दांबे सर देखील इथे उपस्थित आहेत. नाणेफेक संपन्न होईल. महत्वाची मॅच चांगला प्रहार एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेजवळ चेंडूला स्टॉप केलं जात आहे. ड्राईव्ह केलाय समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. वीक क्षेत्रामध्ये चेंडू अडवला गेला अगदी सीमारेषे लगत. दीपक भोळे यांच्या बॅट मध्ये सिंगल येते. धावफलक 1 ने पुढे जाईल. 4.4 षटकानंतर टीम जाणता राजा 3 गडी बाद 53. आता समीकरण बनतंय 8 बॉल 14 रन. चांगला बॉल इथे निर्धाव पद्धतीने हाताळला गेलाय. इट्स अ डॉट बॉल. सन्मानी आमचे मान्यवर हिरामनजी रोकडे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे संपन्न झाली आहे. टीम मुंबई लॉयन्स संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर विशालजी सर आपल्याला आणि आपल्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा या महत्त्वपूर्ण मॅचसाठी. तर दुसऱ्या बाजूला टीम NSF या संघाला देखील या महत्त्वपूर्ण मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धावफलक 5 षटकांची समाप्ती होते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर ओके रिव्ह्यू इथे घेतला जातोय. बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमात दीपक भोळे आणि त्यांचे सहकारी त्यांच्या माध्यमातून हा रिव्ह्यू घेतला गेला. व्हाईट बॉल साठी एक मात्र रिव्ह्यू दिला जातोय. आमचा टेक्निकल टीम हा रिव्ह्यू इथे तपासतील. आमचे टीव्ही अंपायर अक्षय दाणी सर हा निर्णय इथे तपासतील, चेक करतील. या सागरजी हरणे वेलकम. अखिलेश भाई वेलकम. निर्णय येतोय टीव्ही अंपायर. इट्स अ व्हाईट बॉल. इट्स अ व्हाईट बॉल. चला घाई करा प्लीज. एक अतिरिक्त धाव मिळेल, अवांतर धाव मिळेल. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. महत्वाचा सामना ध्रुव तारा संघासाठी स्पेशली असेल, कारण या स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी ही लढत जिंकणं फार महत्वाचं. दीपक हनवडे एक अत्यंत प्रतिभावंत गोलंदाज डाव्या हाताचा फिरकी पडू. दीपक फुल टॉस बॉल आणि खराब चेंडूला फेकून दिले अगदी समोरच्या बाजूला. Straight down the ground, over the rope, over the long on. It's out of the park. Maximum hit. षटकार 6. शेवटचा बॉल निश्चितच या सामन्यासाठी टर्निंग पॉइंट ठरतोय. फुलटॉस बॉलवर आक्रमण करत असताना एक जबरदस्त प्रहार आपल्याला बघायला मिळाला. बॉलिंग ट्रॅकवर धनंजय कसबे आलेत, संघमालक आहेत. शेवटचे 6 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता टीम जाणता राजा या संघाला. संघमालक खेळाडू धनंजय कसबे बॉलिंग ट्रॅकवर आलेत. संधी असेल, जेल टिपला जातोय. दीपक भोळे कॅच आउट.
6 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. अगदी लवकरात लवकर सामना फिनिश करण्याचा प्रयत्न होता दीपक भोळे यांच्याकडनं. प्रॉपर कनेक्शन झालं नाही, उंची जास्त लांबी कमी आणि सीमारेषेलगत एक चांगला झेल टिपला जातोय आणि दीपक भोळे इथे मात्र बाद होत आहे. आता समीकरण बनतंय 5 बॉल 7 रन. 5 बॉल 7 रन. संघमालक अगदी आपल्या संघासाठी धावून येत आहे. पहिल्या बॉलवर विकेट मिळवली आहे. ऑनसाइडला पूल केलाय. समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दूरवरचा खेळाडू अगदी वेगानं आलेत. थोडंसं फंबल मात्र लगेचच स्वतःला सावरलंय. सिंगल एका धावेवर दोन्ही बॅटर समाधानी ठरत आहे. राहुलच्या बॅट मध्ये ही सिंगल येते. आता समीकरण बनतंय 4 बॉल 6 रन. 4 बॉल 6 रन. ओ फुलटॉस समोरच्या क्षेत्रामध्ये आहे, तिथे प्रोटेक्शन आहे. खेळाडू अवेलेबल आहे, संधी असेल धावबाद करण्याची आणि इथे बॅट्समन नॉन स्ट्रायकिंग एंडचे बॅट्समन इथे मात्र बाद होतील. शेवटचे 3 बॉल शिल्लक. धावा करायच्या त्या 5. चांगला चेंडू, चांगला चेंडू. संघमालक खेळाडू धनंजय कसबे अगदी विकेटच्या आतमध्ये धावताय. त्यानंतर अगदी शरीराला इथे बॉल स्पर्श करतोय आणि समोरच्या बाजूला चेंडू ट्रॅव्हल होत असताना गोलंदाज संघमालक धनंजय कसबे यांच्या माध्यमातून इथे ओ चांगला निर्णय. या दरम्यान संधी असेल. दीपक ओ खराब फेकी, खराब रिटर्न. स्ट्रायकिंग इन, बॅट्समन आउट. काय जबरदस्त ट्विस्ट या मॅच मध्ये.
6 बॉल मध्ये 7 धावा डिपेंड करायच्या असताना काय जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक बघायला मिळत आहे धनंजय कसबे यांच्या माध्यमातून. अगदी छत्रपती शिवाजी महाराज एका ठिकाणी म्हणतात की तोपर्यंत लढत राहा जोपर्यंत तुम्ही जिंकत नाहीत. धनंजय कसबे ज्या पद्धतीने फाईट करताय अगदी जीवाची बाजी लावताय. मॅच टाय होत असेल तर सुपर ओव्हर खेळवली जाईल याची नोंद या संपूर्ण स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाने घ्यायची आहे. मॅच टाय होत असेल तर सुपर ओव्हर खेळवली जाईल समीकरण आता बनतंय. मात्र इथे समीकरण आता बनतं या मॅचचं 2 बॉल आणि 5 रन. येस अजून अपडेट व्हायचंय स्कोर थांबा. येस अपडेट झालाय स्कोर मित्रांनो. शेवटचा 1 बॉल आणि आता धावा करायच्या त्या 3 धावा. अगदी 6 बॉल 7 धावांची आवश्यकता असताना काय जबरदस्त सुरेख गोलंदाजी नियंत्रित गोलंदाजी नपीतुली गेंदबाजी लीडिंग फ्रॉम द फ्रंट कॅप्टन कर्णधार संघमालक. 1 बॉल 3 रन. मॅच जर टाय होत असेल तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. मॅच जर टाय होत असेल तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. 1 बॉल 3 रन. सर्वांच्याच नजरा इथे गोलंदाज धनंजय कसबे यांच्या दिशेने कारण या मॅच मध्ये रंगत आणण्याचं काम या मॅचला ऑन करण्याचं काम आपल्या संघाला या मॅच मध्ये पुन्हा घेऊन येण्याचं काम इथे धनंजय कसबे करताय. व्हॉट अ बॉलिंग. एक बॉल 3 रन. 1 बॉल 3 रन. अगदी खेळाडूंसोबत ही कसोटी देखील पंचांची देखील असेल. ही परीक्षा पंचांची देखील असेल. 1 बॉल 3 रन. ओ समोर षटकार 6. काय फिनिश केलाय मॅच काय फिनिश केलाय सामना. षटकार 6.